कुणी कोणाला कशाची उपमा देत. एक लक्षात घ्या. बोला, रावणाला बायका किती होत्या? किती होत्या? 80,000. 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. एकट्या पठ्ठ्याचं यादव सैन्य होतं. रावण जर आता असता तर कोणाची टप्पर होती त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. एक जणांना कीर्तनामध्ये प्रमाण दिलं की भीमा तेरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर गा. तेथील मुकासी चार भुजातासी पाहिला 16,000 रे. अरे म्हणलं का बस, त्याच्या पुढचं प्रमाण देतो म्हणलं मी. समुद्रातीरी एक वसविले नगर, त्याचे नाव लंकापूर गा. तेथील मुकासी 20 भुजातासी पाहिला 80,000 रे. चुके का महाराज? बरोबर आहे. अब 80,000 मुलं, 1,25,00,000 नातू, 1,00,000 मुलं होते. पण सांगा ते कबड्डी नेली नाही, एक कबड्डी सुद्धा सोबत नेता आली नाही. रावण महाराज महलामध्ये झोपण्याकरता गेले. मंडोदरीने असा उशाखाली हात घातला. उठा म्हणे, तुम्हाला मला प्रश्न विचारायचे. कोणाची उपमा कोणाला देऊ नये याच्यावर सांगतोय. मंडोदरीने हात घातला, उठवलं आणि रावण महाराजाला म्हणते, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. रावण म्हणला, महाराज विचार, कारण तुझा माझ्यावर अधिकार आहे, तू माझी बायको आहेस. पहिला प्रश्न असा विचारला की सांगा म्हणे मला सवती किती. काय प्रश्न विचारला? आता सवती 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 म्हणजे काय आजी? एक लग्न केल्याच्या नंतर दुसरी पत्नी गेली जाते, तिला सवत म्हणायचं. रावण म्हणला, तुझ्या माहितीस्तव सांगतो, तुला 80,000 सवती आहेत. दुसरा प्रश्न विचारला, पण रावण महाराजाला मंडोदरीने आधी सांगितलं होतं तुम्ही खरं बोला. रावण म्हणला खरंच बोलणार, आणि आज तर खरंच बोलणार, कारण त्या दिवशी एकादश होती. रावण एकादशीच्या दिवशी खोटं बोलत. रावण रावण आणि आपण फराळ सुद्धा करत नाहीत महाराज खोटं बोलल्याशिवाय. ज्याला एकादश नाही आणि चांगलं खाला दिसले काय म्हणतो माणूस? एकादशी आज. रावण एकादशीच्या दिवशी खोटं बोलत नव्हता. पहिला प्रश्न असा विचारला की मला सवत किती? आमच्याकडे सवत म्हणतात, तुमच्याकडं सवतच म्हणतात ना. आमच्याकडे माणूस मेल्यावर जाळते, तुमच्याकडं आमच्या इकडे खांदेकरी 4 असतात, तुमच्याकडं मला वाटलं एखादा शिल्लक असतो काय. भागाभागात बदल असतो महाराज. दुसरा प्रश्न असा विचारला की या 80,000 सवतीपैकी आवडते किती, नावडते किती? काय प्रश्न विचारला? या 80,000 सवतीपैकी आवडते किती, नावडते किती? रावण म्हणला या 80चे 80,000 माझ्या आवडते, आणि येड्या वाकड्या करायला मी का पेताडे का? मंडोदरीनं प्रश्न फिरवला. मंडोदरी म्हणते तुम्हाला 80,000 पत्नी सुंदर आहेत, मग तुम्ही सीतामातेला का चोरून आणलं? त्यावेळेस रावण म्हणाला की या 80,000 फक्त मला आवडतात, पण सीता माझ्या अंतःकरणात आहे. जाऊ द्या म्हणे, तुम्हाला ती आवडली, पण तिला तुम्ही आवडले का? प्रेम कधी ठरतं? मलाही समोरची व्यक्ती आवडावी आणि त्या समोरच्या व्यक्तीलाही मी आवडावं, तेव्हा आवडणीवर ठरते. मंडोदरीने विचारलं की तुम्हाला ती आवडली, पण तिला तुम्ही आवडले का? रावण म्हणाला मी काय आवडणार तिला, या त्रिभुवनात तिला कुणीच आवडत नाही. मंडोदरी म्हणते कुणीतरी, या त्रिभुवनात तिला आवडता फक्त राम आहे. कोण आहे? राम आहे. दृष्टांत लक्षात ठेवा. तिला कोण आवडतं? कोण आवडतं? सखा तात्या राम. त्यावेळेस मंडोदरीने परत प्रश्न फिरवला.
मंडोदरी म्हणते की तुम्ही सीतेला चोरून आणण्याकरता काय होऊन गेलते, काय होऊन गेलते, साधूचं रूप धारण करून गेलते. मंडोदरी म्हणते तुम्हाला साधू होता येतं, तुम्हाला गोसावी होता येतं, तुम्हाला राक्षस होता येतं. मग तिला कोण आवडतो, कोण आवडतो, राम आवडतो. मग तुम्ही राम व्हा ना. रावण म्हणला इथं तर घोडं पेंड खातय, जिथं राम आहे तिथं काम नाही, आणि जिथं काम आहे तिथं राम नाही. मी जर राम झालो तर माझ्यात काम राहणार नाही, म्हणून मला राम होता येणार नाही. बरं जाऊ द्या म्हणे. तिला तुम्ही आणण्याकरता काय होऊन गेलते, गोसावी होऊन गेलते. येताना एकटेच होते, दोघच जण होते. मग पुष्पक विमानामध्ये येत असताना तुम्ही दोघच होते, मग तुमच्या अंतःकरणामध्ये काम वासना निर्माण का झाले नाही. प्रश्न विचारल्याच्या नंतर डोळ्यात रक्त उतरलं, आणि रक्त उतरल्याच्या नंतर मंडोदरीला विचारतात, मंडोदरे असे फालतू प्रश्न मला विचारायचे नाही, सीतेबद्दल काही वाईट बोलायचं नाही. निष्ठा आहे, सीतेबद्दल वाईट बोलायचं नाही. काय वाईट बोलले म्हणे मी. त्यावेळेस रावण म्हणतो की ज्या वेळेस मी तिच्या द्वारामध्ये साधू होऊन गेलतो, ज्या वेळेस मी तिच्या द्वारामध्ये साधूचा वेश धारण करून गेलतो, त्यावेळेस मी एक शब्द टाकला होता, माय भिक्षा दे, माय भिक्षा दे. आणि तो माय शब्द माझ्या अंतःकरणात बिंबलेला आहे, कधी स्पर्श करू शकत नाही. त्याला रावण म्हणायचं दादा, लक्षात ठेवा.